तुम्ही तुमच्या 20s मध्ये आहात. तुम्हाला स्वतःचं काहीतरी बिल्ड करायचंय. पण एक गोष्ट म्हणजेच तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला ते करण्यापासून थांबवतोय का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा 3 हॅबिट्स ज्या तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करायला मदत करतील. सो आज सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया, की आपल्या 20s मध्ये कॉन्फिडन्स का इम्पोर्टंट आहे? आणि त्याच्यानंतर 3 हॅबिट्स आणि ही जर्नी कशी सस्टेनेबल ठेवायची? ही जी कॉन्फिडन्स जर्नी आहे ती कशी सस्टेनेबल ठेवायची? तर सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या, की कॉन्फिडन्स आपल्या 20s मध्ये का मॅटर करतो? जेव्हा आपण 20s मध्ये असतो ना, 20s म्हणजे हे फाउंडेशन लेव्हल आहे, जिथून सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. हा ट्रान्झिशन पिरियड असतो, जिथून आपण शिकून आपण अशा वेगळ्या नवीन जगात जातो, जिथे आपल्याला बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी करायला लागणार असतात. मे बी जॉब असेल, बिझनेस असेल किंवा रिलेशन्स असतील. कुठच्याही प्रत्येक वेगळ्या गोष्टीमध्ये आपण जात असतो. सो त्यावेळेस आपलं फाउंडेशन स्ट्राँग असणं खूप गरजेचं आहे. कारण की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी फेस करायच्या असतात. खूप साऱ्या लोकांचा गैरसमज आहे, की कॉन्फिडन्स हा मला बिल्ड करायचा आहे, पण तो मी काहीतरी केल्याच्या नंतर येईल, की अगोदर येईल. सो त्या कन्फ्युजनमध्ये ते अडकलेले असतात. सो सिंपल लक्षात ठेवायचं आहे, कॉन्फिडन्स डायरेक्टली येणार नाहीये. तुम्हाला तो बिल्ड करावा लागणार आहे आणि तो तेव्हाच बिल्ड होणार, जेव्हा तुम्ही ॲक्शन्स घेणार. ओके. सो तो कॉन्फिडन्स असाच येणार नाही किंवा कोण जन्मतःच कॉन्फिडंट नसतं. सो सगळ्यात पहिल्यांदा मनातून हे काढून टाका, की मी कशी काय कॉन्फिडंट बनणार? माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, माझ्यामध्ये आत्मविश्वास नाहीये. सो ते सगळ्यात पहिल्यांदा मनातून काढून टाकायचंय आणि कॉन्फिडन्स ही स्किल आहे, जी डेव्हलप करता येते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. जसं-जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार, ऑटोमॅटिकली ती स्किल डेव्हलप होत जाणार. तर सगळ्यात पहिली हॅबिट बघूया, पॉवर ऑफ सेल्फ अफर्मेशन. सो ही हॅबिट खूप इम्पोर्टंट आहे, जी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करायला मदत करते. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचंय, तुमचं माइंड प्रत्येक वेळेला तुम्हाला ऐकत असतं. तुम्ही जे काही माइंडला सांगत असतात, की मला हे जमत नाही आहे, माझ्याच्याने हे होणार नाही, मी हे करू नाही शकणार. सो म्हणजेच काय, की तुम्ही जे काही थॉट्स सांगतायत ना तुमच्या माइंडला, ते तो ऐकत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही काय सांगतात ते मॅटर करतं. सो ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह सांगतायत, की मी हे करू नाही शकणार, मला हे जमणार नाही, तर ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स काय होतो, लो होतो. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या माइंडला पॉझिटिव्ह सांगायचंय. तर पॉझिटिव्ह कसं सांगायचंय, जे काही तुमचे विचार आहेत, जसे इथे दिले रिप्लेस लिमिटिंग बिलीफ विथ एम्पॉवरिंग बिलीफ. म्हणजे तुमचे जे काही निगेटिव्ह विचार आहेत, त्याला बदलायचं आहे आणि पॉझिटिव्ह विचारांमध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजेच काय, की मी हे करू शकते, माझ्याच्याने होईल, मी प्रोसेसमध्ये आहे, मी स्टेप बाय स्टेप केल्याने मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकेन. ज्यावेळेस असं कन्व्हर्सेशन तुम्ही स्वतःसोबत करतात, तुमच्या माइंडसोबत करतात, ऑटोमॅटिकली तुम्ही कॉन्फिडंट फील करतात किंवा ते कॉन्फिडन्स फील केल्यामुळे तुम्ही ॲक्शन घ्यायला रेडी होतात. आणि तुमचे जे काही अफर्मेशन्स असणार आहेत, म्हणजेच काय, आता अफर्मेशन म्हणजे काय ते आधी समजून घ्या. अफर्मेशन म्हणजे सिंपल गोष्ट, एक असं सेंटेन्स जे पॉझिटिव्ह आहे आणि जे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. की मी ऑलरेडी ती व्यक्ती आहे. म्हणजेच काय, की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये. पण मी स्वतःला काय सांगते, की येस, आय एम अ कॉन्फिडंट. मी कॉन्फिडंट पर्सन आहे. माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे. सो हे ऐकल्याने काय होतं, आपलं माइंड त्या दृष्टीने विचार करायला लागतं. सो म्हणून तुम्हाला काय करायचं, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स रिपीट करायचे. कारण की आपलं ब्रेन असं बनलं आहे, की त्याला बाय डिफॉल्ट निगेटिव्ह गोष्टी सर्च करायची किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह गोष्ट बघण्याची आहे ना, त्याला सवय झाली आहे. सो आपल्या हातात आहे काय करायचं आपल्याला त्याला पॉझिटिव्हमध्ये इंटेन्शनली कन्व्हर्ट करायचं आहे. सो म्हणून आपल्याला काय करायचंय पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलायचे आहेत. सो तुम्ही जे काही रिपीट करणार ना माइंडमध्ये ते काय असलं पाहिजे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काय विचार करताय, तुम्ही कसं फील करतायत. सो ते सगळं कसं असलं पाहिजे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे मी हे करू शकते, माझ्याच्याने होईल, मी त्या प्रोसेसमध्ये आहे आणि ते विचार तुम्हाला बदलायचे आहेत आणि त्याला एव्हिडन्स द्यायचे आहेत. म्हणजेच काय जर मी बोलते, की मी हे करू शकते, तर त्या दृष्टीने काहीतरी अशी ॲक्शन घ्या, जेणेकरून तुमच्या माइंडला एव्हिडन्स मिळेल, की हां, मी असं बोलतेय, की मी करू शकते, तर मी करते. फॉर एक्झाम्पल समजा मी बोलते, की जस्ट एक्झाम्पल म्हणून मला व्हिडिओ क्रिएट करायचे आहे आणि मी करणार आहे. हे मी बोलते, मी व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॉन्फिडंट आहे. तर ती छोटीशी चुकीची का होईना, पण व्हिडिओ क्रिएट करा. भले ती इम्परफेक्ट असेल, पण क्रिएट करा. जेणेकरून काय होईल, तुम्ही तुमच्या माइंडला एव्हिडन्स देताय, की हां, मी हे करू शकते. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स कंटिन्यू स्वतःला बोलायचे आहेत. दुसरं आहे तुम्हाला डेली ग्रॅटिट्यूड्स आणि तुमचे विन्स लिहायचे आहेत. जर्नलिंग म्हणजे काय लिहिणं. कारण की जेव्हा तुमचं माइंड पेपरवरती येतं, तुम्ही पेन पेपर घेऊन बसतात त्यावेळेस तुम्हाला जास्त चांगले विचार येतात. सो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जर्नलिंग करायचं आहे. काय-काय जर्नल करायचं तुमचे विन्स आणि ग्रॅटिट्यूड. विन्स म्हणजे काय की तुम्ही जे काही ॲक्शन घेतायत, त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही सक्सेस मिळते, छोटा असेल तरी सुद्धा, तो आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता तुम्हाला लिहायची आहे. ओके. सर
पहिल्यांदा काय, की तुमचं ब्रेन जसं मी सांगितलं, तुमचं ब्रेन नॅचरली कशावरती फोकस करतं प्रॉब्लेम्सवरती. का? कारण की आहे ना, आपल्या ब्रेनमध्ये एक पार्ट असतो अमिगडाला नावाचा, जो आपण ज्यापासून आपण म्हणजे आपले जे पूर्वज होते, ज्यावेळेस ते जंगलात राहत होते, तेव्हापासून तो डेव्हलप झालेला आहे. सो त्यावेळेस काय होतं, की त्यांना ते थ्रेटनिंग असेल किंवा डेंजरस असेल, ती गोष्ट शोधण्याची गरज होती. कारण की तरच ते त्या प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करू शकत होते. सो तसंच आपल्या माइंडला त्याच्यामुळे सवय झालेली असते, की पहिल्यांदा तो काय निगेटिव्ह बघतो, कुठे काही डेंजरस आहे का ते बघतो आणि मगच त्याला आपण पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. सो म्हणून तुम्हाला काय करायचंय, तुमचं पूर्णपणे फोकस कशावरती घेऊन यायचं नॅचरली, प्रॉब्लेम्सवरती न घेऊन येता चांगल्या गोष्टीवरती, पॉझिटिव्ह गोष्टींवरती घेऊन यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे 3 विन्स लिहायचे आहेत. 3 विन्स म्हणजेच काय, की मे बी तुम्ही सकाळी लवकर उठला असाल, टाईमवरती उठला असाल, तुम्ही टाईममध्ये ऑफिसला पोहोचला असाल किंवा ऑफिसमध्ये तुम्ही काहीतरी कॉन्फिडेंटली एक ॲक्शन घेतली, जी तुम्हाला तुमच्यामध्ये ग्रोथ घेऊन यायला मदत करतेय. सो अशा काही छोट्या-छोट्या असतील ना, एकदम छोट्या-छोट्या, की जस्ट मी आज फक्त 5 मिनिटं एक्सरसाइज केली किंवा 10 मिनिटं वॉक केला. काही छोट्यातली छोटी गोष्ट, जी तुमचं गोल आहे आणि त्या गोलच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाणारी आहे, ती तुम्हाला काय करायची आहे, लिहायची आहे, की आज मी हे जिंकलं. छोटी विन असेल तरी चालेल, पण मी आज हे जिंकलं. सो ते करायचंय आणि ती गोष्ट तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचा आहे. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी बोलायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे आणि तो तुम्ही घेतलात. सो ही काहीतरी तुमची विन झाली. सो त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड कसा करणार, की माझी ही विन झाली. मी बिझनेस रिलेटेड डिसिजन तर घेतला, पण तो डिसिजन घेण्याची कॅपॅबिलिटी माझ्यामध्ये आहे, त्याच्यासाठी मी ग्रेटफुल. तो डिसिजन घेण्याची पॉवर माझ्या कंपनीने मला दिली, त्याच्यासाठी मी ग्रेटफुल आहे. सो असे तुम्हाला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं किंवा ते डिसिजन घेण्यासाठी मी जे काही एज्युकेशन घेतलं, फॅमिलीने मला जे काही एज्युकेशन दिलं, त्याच्यामुळे मी तो घेऊ शकली, त्यासाठी मी ग्रेटफुल आहे. सो ह्याच्यासाठी सारखे असे तुम्हाला ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जर्नलिंग एव्हरीडे करायची आहे. कारण की तुम्ही जसं-जसं प्रत्येक दिवशी करणार, प्रत्येक दिवशी तो तुमचा कॉन्फिडन्स काय होत जाणार, बिल्ड होत जाणार. आणि सगळ्यात महत्त्वाची थर्ड स्टेप म्हणजे स्टेप आउटसाइड युअर कम्फर्ट झोन. आपल्याला इतकी कम्फर्ट झोनमध्ये राहायची सवय झालेली असते ना आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट कम्फर्ट झोनच्या बाहेर असते, त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिक भीती वाटायला लागते, टेन्शन यायला लागतं आणि तिथे कॉन्फिडन्स लूज होतो. सो आपल्याला काय करायचंय, कम्फर्ट झोनच्या बाहेर आपण काय-काय करू शकतो त्या गोष्टी करायच्या आहेत. मे बी तुमचा कम्फर्ट झोन असेल, की तुम्ही जॉब करत आहात. पण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन तुम्हाला बिझनेस करायचा आहे. सो तुम्हाला ट्राय करायचं, प्रयत्न करायचे. ज्यावेळेस प्रयत्न करणार त्यावेळेस तुम्ही ते करू शकणार. सो कॉन्फिडन्स ग्रोज ॲट द एज ऑफ कम्फर्ट. म्हणजेच काय, की कम्फर्ट जो आहे, त्याची जी लाईन आहे, एंड लाईन आहे ना, त्याच्या बाहेरच कॉन्फिडन्स आहे. त्याच्या आतमध्ये कॉन्फिडन्स तुम्हाला कधीच नाही मिळणार. आणि तो कसा तुम्ही डेव्हलप करणार? तर टेक स्मॉल ॲक्शन्स, करेजियस ॲक्शन एव्हरी डे. सो प्रत्येक गोष्ट, प्रत्येक छोटी-छोटी ॲक्शन तुमच्या गोलपर्यंत घेऊन जाणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा गोल असेल, की मला स्वतःचा बिझनेस डेव्हलप करायचा आहे. सो त्या बिझनेससाठी काय ॲक्शन गरजेच्या आहेत? छोट्या-छोट्या ॲक्शन. आजच्या दिवशी मी काय करेल? उद्याच्या दिवशी मी काय करेल? परवा मी काय करेल? सो काय ॲक्शन्स गरजेच्या आहेत त्या बिझनेससाठी? त्या तुम्हाला काय करायच्या एव्हरीडे घ्यायच्या आहेत. आणि थर्ड म्हणजे फोकस ऑन करेज नॉट आउटकम. सो तुम्ही ज्या काही ॲक्शन घेणार त्या करेजने घ्या आणि त्या प्रोसेसवरती फोकस करा, आउटकमवरती फोकस करू नका. कारण की जर तुम्ही आउटकमवरती फोकस करत राहिला, म्हणजे फक्त रिझल्टवरती फोकस करत राहिला, तर काय होणार? तुम्हाला अजून टेन्शन येणार, की अरे काही होत नाहीये, कधी होणार, काय होणार? आणि त्याने तुमचा कॉन्फिडन्स लूज होईल. सो त्या कॉन्फिडन्स लूज होण्यापेक्षा तुम्हाला काय करायचंय, तुम्ही छोटी-छोटी जी ॲक्शन घेतात ना, त्या छोटी ॲक्शन मी कशी व्यवस्थित घेऊ शकेल, त्याच्यावरती फोकस करायचा. त्याने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ओके. आणि लास्ट आहे सस्टेन युअर कॉन्फिडन्स जर्नी. सो तुम्हाला काय करायचंय, ही कॉन्फिडन्स जर्नी सस्टेन ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्ही जर आज केलत, उद्या नाही केलत, परवा केलत, तर ते होणार नाहीये. तुम्हाला एव्हरीडे करायचं आहे. जसं एखादं झाड आहे, त्या झाडाला जर मोठं बनायचंय, म्हणजे तुम्ही समजा एखादं बी पेरली आणि तिला मोठं व्हायचंय, तर असं नाही होत ना, की ती आज वाढते, 2 दिवस वाढत नाही, परवा वाढते. तसं नाही होत. ती एव्हरीडे प्रत्येक दिवशी छोटी-छोटी, थोडी-थोडी त्याच्यामध्ये ग्रोथ होत असते. ओके. का होत असते? तर रोज त्याला काहीतरी आपण नर्चर करत असतो. मे बी हवा मिळत असते, पाणी मिळत असतं. सो ह्याने काय होतं एव्हरीडे ते नर्चरिंग केल्याने, खत-पाणी घातल्याने ती ग्रो होते प्रत्येक दिवशी. तसंच आपल्याला पण कन्सिस्टन्सी ठेवायची कारण की ज्यावेळेस आपण कन्सिस्टंटली जे काही ॲक्शन्स घ्यायच्या आहेत त्या घेणार, स्वतःचे थॉट्स रिपीट करत राहणार, ग्रॅटिट्यूड लिहिणार, विनिंगवरती फोकस करणार एव्हरीडे, त्यावेळेसच हळू ती ग्रोथ व्हायला लागणार आणि तो कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला मदत होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
कंपेअर नका करू स्वतःला दुसऱ्यांसोबत. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला दुसऱ्यांसोबत कंपेअर करतात ना, ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स काय होतो? लो होतो. सो आपल्याला काय करायचं? आपल्याला स्वतःवरती फोकस करायचा आहे, की मी काल जे केलं त्याच्यापेक्षा आज मी काही बेटर केलं आहे का? ओके. आणि थर्ड म्हणजे सेलिब्रेट युअर प्रोग्रेस. आता सेलिब्रेट युअर प्रोग्रेस म्हणजेच काय, की तुम्ही जी काही प्रोग्रेस केली आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, आपण ह्या गोष्टींवरती फोकस करतो, की मी काही नाही केलं. ओके. किंवा मी इतक्या दिवसांमध्ये किंवा मी आज काही नाही करत आहे. आपण मोस्टली त्याच्यावरतीच फोकस करतो. पण आपल्याला काय बघायचंय, की 1 वर्षापूर्वी मी कुठे होती आणि आत्ता मी कुठे आहे? सो माझी 1 वर्षात काहीतरी प्रोग्रेस झाली आहे. 1 वर्षामध्ये मी मे बी काहीच करत नव्हती. पण आज मी विचार तरी करते, की मला काहीतरी करायचं आहे. स्वतःचा बिझनेस करायचा आहे. मे बी रिलेशन चांगलं करायचं, माझी हेल्थ चांगली करायची आहे. काहीतरी करायचं. सो तिथून मी आज इथपर्यंत आली आहे. मे बी आजपासून मी पुढे जाऊन काय असेल, मी त्या रिलेटेड ॲक्शन घेत असेल. सो जी काही प्रोग्रेस तुम्ही आत्तापर्यंत केली आहेत आणि करत आहात, त्याला सेलिब्रेट करा. मग सेलिब्रेशन छोटं पण असू शकतं, की तुम्हाला असं वाटतं डान्सने सेलिब्रेट करायचं, तर डान्सने सेलिब्रेट करा. छोटासा एखादा आईस्क्रीम खायचा किंवा जे तुम्हाला आवडेल, ज्याने तुम्हाला आनंद मिळेल, त्याने सेलिब्रेट करा. सो कशाही पद्धतीने तुम्ही सेलिब्रेट करू शकता. सो इम्पोर्टंट पॉइंट काय आहे, की ह्या 3 हॅबिट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वतःचं बद्दल सेल्फ अफर्मेशन बोलायचे आहेत. दुसरं म्हणजे तुमचे डेली विन्स, ग्रॅटिट्यूड आणि जर्नलिंग करायचे आहे. आणि तिसरं म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचं आहे. कम्फर्ट झोनमध्ये राहायचं नाही आहे. सो तुम्हाला कुठच्या अशा हॅबिट्स आहेत, या 3 हॅबिट्सपैकी अशी कुठची हॅबिट आहे, जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली आहे किंवा ती तुम्ही इम्प्लिमेंट करायला चालू करणार आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं, की ज्याच्यामुळे माझ्यामध्ये बदल येऊ शकतो. सो तिघांपैकी एकाने तर तुम्ही सुरुवात करूच शकतात आणि जसं मी बोलली छोट्या-छोट्या ॲक्शनने घ्यायचे. सो पहिल्याने आपल्याला सुरुवात करायची आहे. कुठची तिघांपैकी एक कुठचीही पहिली तुम्हाला चूज करायची आहे आणि सुरुवात करायची आहे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करायला. कारण की जसं कुठचीही बिल्डिंग उभी करायची असेल, तर आपण आधी फाउंडेशन सेट करतो. फाउंडेशन स्ट्राँग असतं किंवा कुठचंही झाड मोठं व्हायचं असेल, त्याचं फाउंडेशन स्ट्राँग असतं. तसंच 20s ही अशी वेळ आहे, की जिथे तुम्हाला तुमचं फाउंडेशन जर तुम्ही स्ट्राँग केलत ना, पुढे जाऊन तुम्ही कॉन्फिडन्स हळू-हळू बिल्ड केलात ना, तर त्या कॉन्फिडन्समुळे तुम्हाला भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिळतील. भरपूर सारे पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्यामध्ये येतील आणि ज्याच्यामुळे तुम्ही नवीन-नवीन अपॉर्च्युनिटीसाठी ओपन व्हाल किंवा तुमच्या लाईफमधल्या पॉझिटिव्हिटीसाठी ओपन व्हाल आणि ती तुमच्याकडे येईल. ओके. सो तिघांपैकी कुठची ॲक्शन तुम्ही पहिली घेणार आहात, ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काही क्वेशन्स असतील रिलेटेड टू क्लॅरिटी, कॉन्फिडन्स आणि 20s रिलेटेड ज्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं मी व्हिडिओ बनवावी, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी नक्की प्रयत्न करेन. थँक सो मच.